नमस्कार, कल्पनास किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे टोमॅटो राईस। त्यासाठी या वाटीच्या याने मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे व तो स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। त्यासाठी लागणारे साहित्य 2 मीडियम साईजचे कांदे पातळ उभे चिरून घ्यायचे। त्यानंतर 2 टोमॅटो, त्यातील अर्धा टोमॅटो आपण कापून भातामध्ये टाकणार आहोत व 1.5 टोमॅटोची प्युरी करणार आहोत। त्यानंतर 2 चमचे 2 मोठे चमचे चणा डाळ, त्यानंतर 2 तेजपत्ता, 7-8 काळी मिरी व 3 लवंगा घेतलेल्या आहेत। पातेल्यामध्ये तेल टाकलेले आहे 3 चमचे। त्यानंतर त्यामध्ये 2 चहाचे चमचे मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये काळी मिरी टाकायची, लवंग टाकायची, त्यानंतर तेजपत्ता टाकायचा व चण्याची डाळ टाकायची। आता त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा। कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा गोल्डन ब्राउन होईपर्यंत। आपला कांदा आता चांगला परतून झालेला आहे। त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची व ती चांगली हलवून घ्यायची। तर तुकडे केलेले टोमॅटो टाकायचे। असे टोमॅटो टाकले म्हणजे टोमॅटो राईसमध्ये ते टोमॅटो दिसल्यावर खूप छान वाटतं। आता त्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकूया। त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चहाचा चमचा हळद टाकून सर्व व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतावे। त्यानंतर 1 चमचा धने पावडर टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला एकदम तेल सुटलेले आहे व त्यामध्ये मी ऑल स्पाइसचे पान सुद्धा कापून टाकलेले आहे। आता त्यामध्ये तांदूळ टाकून तो व्यवस्थित परतून घ्यायचा। आपण 3 वाट्या तांदूळ घेतले होते तर त्याला आपण 5 वाट्या पाणी टाकूया। चवीनुसार मीठ टाकू व छान हलवून घेऊ। त्यामध्ये 1 चहाचा चमचा साखर टाकायची व व्यवस्थित हलवून आपण आता त्याला शिजून घेऊ। साखरेमुळे थोडासा टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो म्हणून साखर टाकायची। कुकरमध्ये भाताच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या। आता त्यावरती आपण भरपूर अशी कोथिंबीर घालूया व भात व्यवस्थित हलवून घेऊ। आता आपला गरमागरम टोमॅटो राईस तयार झालेला आहे व सर्व केलेला आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनचे बटन दाबा। चला तर मग आता गरमागरम टोमॅटो राईसची टेस्ट करून पाहूया। ओके, गुड बाय, थँक्यू।